नमस्कार मंडळी, मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्या राजम्याची शेती. बघू शकताय तुम्ही राजम्याची शेती. बऱ्याच जणांना माहीत नसेल राजम्याची झाडं कशी असतात ती. हे बघा तुम्हाला दाखवते. राजम्याचं झाड अगदी छोटंसं आहे. आताशी 12-13 दिवसाचं झाड आहे. नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते झाड मोठं झाल्यावर, कळ्या फुलं लागल्यावर, शेंगा लागल्यावर. नंतर पण मी व्हिडिओ टाकणार आहे. बघत राहा माझे व्हिडिओ. बघा हे किती छान राजमा यंदा आला आहे आमचा. बऱ्याच ठिकाणी राजम्याला पावटा पण म्हणतात, काही ठिकाणी घेवडा म्हणतात. बघा हे किती छान यंदा पेरणी साधली आमची. राजमा चावल खायला बऱ्याच लोकांना आवडतो. राजमा चावल, राजम्याची उसळ बनवता येते, राजम्याची भाजी. नंतर तुम्हाला दाखवते जशी जशी झाडं मोठी होतील तशी तसे व्हिडिओ मी टाकणार आहे. रात्री पाणी दिले त्यामुळे मला मध्ये शिरताही नाही गेलं, पाय भरायलेत माझे. जेवढा राजमा छान आला तेवढीच ह्याच्यात सोयाबीन पण आली बघा. ह्यातली आता सोयाबीन उपटून घ्यावं लागन, नंतर डुबरणी करावी लागन. लेबरकडून काढलेली सोयाबीनीचा राडाच होतो असाच. इतकी सोयाबीन गळाली होती की बरीच सोयाबीन वापली ह्यात. आता हे सोयाबीन उपटून नंतर डुबरणी करून, खुरपणी करून, नंतर पण तुम्हाला छान व्हिडिओ टाकते फुलं लागल्यावर. असेच नवनवीन व्हिडिओ बघा माझे. काय चुकत असेल तर मला माफ करा, नवीन यूट्यूबर आहे मी. बघा हे राजम्याची शेती अशा प्रकारे आमचा राजमा आला आहे. अगदी हिरवंगार रान भरून गेलंय नुसतं. नवीन असाल व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.